नमस्कार ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो 19वा हप्ता आहे जानेवारी महिन्याचा, या हप्त्यासंदर्भात प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहेत। हा जानेवारी महिन्याचा हप्ता नक्की कोणाला मिळणार? ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, अशा महिला लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार का? तसेच ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC चुकलेली आहे त्या लाडक्या बहिणींचं काय? याबरोबर काही इतर प्रश्न आहेत। या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर ताईंनो, जानेवारी महिन्याचा जो 19वा हप्ता आहे, या 19व्या हप्त्याच्या वितरणाची आतुरता सर्व लाडक्या बहिणींना लागलेली आहे। तर नेमका हा 19वा हप्ता जानेवारी महिन्याचा कोणाला मिळणार आहे? तर आत्तापर्यंत जर तुम्हाला रेग्युलर सर्व हप्ते आले असतील तर तुम्हाला या वेळेसचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता पण येणार आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर व डिसेंबरचा 17वा आणि 18वा हप्ता मिळालेला आहे त्यांना देखील या वेळेसचा 19वा हप्ता जानेवारी महिन्याचा मिळणार आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, एखाद्या महिला लाभार्थ्याचा जून जुलैपासून लाभ बंद होता, त्यानंतर ज्या लाभार्थ्याचे नाव पात्र यादीमध्ये अपडेट झालेले असेल अशा लाडक्या बहिणींना देखील या 19व्या हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। याशिवाय काही अजून 2 ते 3 मुद्दे आहेत बघा। ज्या लाभार्थ्याचे बँक अकाउंट खाते काही कारणास्तव बंद झाले होते त्यांनी आपल्या ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेत जाऊन आपली जी ई-KYC आहे ती करून घ्यायची आहे, किंवा नवीन एखाद्या बँकेमध्ये आपले जे बँक अकाउंट आहे ते काढून घ्यायचं आहे। KYC केल्यानंतर किंवा नवीन बँक अकाउंट ओपन केल्यानंतर त्या अकाउंटला आधार DBT लिंक म्हणजेच आधार शेडिंग करून घ्या। DBT लिंक आहे का नाही हे कसे ऑनलाईन चेक करायचे किंवा ऑनलाईन आधार शेडिंग कसे करायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती या अगोदरच अपलोड करण्यात आलेला आहे। या व्हिडिओची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून DBT लिंक किंवा DBT चेक करून घेऊ शकता। तर चौथा मुद्दा आहे, ज्या महिला लाभार्थ्याची आधार शेडिंग आपोआप ऑटोमॅटिक इनॲक्टिव्ह झाले होते त्यांनी परत ॲक्टिव्ह करायला पाहिजे। ॲक्टिव्ह केल्यानंतर 5 ते 10 दिवसामध्ये पैसे आल्याचे उदाहरण आहेत। त्यासाठी तुम्हाला आधार शेडिंग करून घ्यायचं आहे। हे मी कोणासाठी बोलतोय? ज्याचा आधार शेडिंग अचानक इनॲक्टिव्ह झालेला आहे त्याच्यासाठी हे सर्व जे मुद्दे आहेत। आतापर्यंत रेग्युलर हप्ते आलेले असतील तर काही काळजी करू नका, जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला नक्की येईल। तर ताईंनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।